राष्ट्रीय जलजीवन हे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षा योजनेपैकी एक आहे। या योजनेच्या मदतीने देशातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाचे पाणी पोहोचवले पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे। या योजनेसाठी केंद्र सरकार दरवर्षी 50,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करत आहे। मंगळवारी पनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे, निताळे आणि मानपाडा कातकरीवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत येणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, एकनाथ देशेकर, पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश खेरे, अल्पसंख्याक रायगड जिल्हा उपाध्यक्ष नासिर शेख, पनवेल तालुका युवा मोर्चा सरचिटणीस सचिन पाटील, सोशल मीडिया पनवेल तालुका उपाध्यक्ष अंकुश पाटील, उल्हास पाटील, वावंजे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष निलेश धाडावकर, दशरथ पाटील, प्रकाश मुकादम, अरुण चोरमेकर, भूषण धाडावकर, प्रथमेश म्हात्रे, गुलशन पाटील, मयूर खैरे, चंद्रकांत पाटील, बाळा खैरे, कैलास मळवी, फैजान मंसुरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेमधून हर घर नल हर घर जल या अनुषंगाने प्रत्येक गावावाड्यामध्ये आज पाण्याची टाकी, पाण्याच्या घराजवळ नळ आणि त्या नळात येणारं पाणी ही संकल्पना राबवत संपूर्ण देशामध्ये जलजीवन मिशनचं काम आज सुरू आहे। आणि याच्या माध्यमातून आज सन्माननीय आपले तालुक्याचे अध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांच्या माध्यमातून या निताले मानपाडा येथे या टाकीचं भूमिपूजन होत आहे। आम्ही आता येत असताना सन्माननीय आपले तालुक्याचे अध्यक्ष अरुणशेठजी भगत साहेब यांचं प्रत्येक गाववाडी यांच्यावर लक्ष असते, परंतु या वाडीमध्ये मला प्रथमच आम्ही आलो आणि बघितलं तर या गावामध्ये येणारा जो वाडीमध्ये येणार आहे तो रस्ताच नाही, तर त्या रस्त्यासाठी आपण आता कॉन्क्रीटकरण करून घेऊ आपण आणि चांगले रस्ते या वाडीला आपण देण्याचं काम करू। तसेच आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी पंतप्रधान योजनेअंतर्गत आपण या आदिवासी वाडीतील काही लोकांना आपण घरंसुद्धा देण्याचं आपले सन्माननीय तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत। पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब हे पनवेलचे विकास पुरुष म्हणून आपल्याला सर्वचित आहेत, परंतु प्रत्येक गावामध्ये विकास कसा होईल या अनुषंगाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब काम करत असतात। आणि सन्माननीय आपले तालुक्याचे अध्यक्ष अरुणशेठ भगत हे सर्व निधी आणि काम कुठे करायचं आहे प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना विचारून घेतात की तुझ्या गावामध्ये जाणारा रोड हवा आहे, कॉन्क्रीटचं अंतर्गत कॉन्क्रीटकरण हवं आहे, गटर हवं आहे, काय हवं ते मागा, कारण आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून निधीची कमतरता पडत नाही। म्हणून आपण पनवेलच्या या आमदारांना आपण चौथ्यांदा आपण विधानसभेमध्ये पाठवलात, भरघोस मतांनी पाठवलात, परंतु आता या चौथ्या विकास पर्वाला आपण आता सुरुवात करतोय। आज या मानपाडा गावामध्ये आपले अध्यक्ष आले, त्यांनी बघता क्षणी सांगितलं की या गावाला आपण आता रोड देऊ आणि या गावकऱ्यांना मी आश्वासित करतो की येणाऱ्या काही कालावधीमध्येच आपण हा रोडसुद्धा चांगला पूर्ण करू।